नमस्कार, मी बाबा बेलापूरकर। आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज। नगर येथे दसरा सणानिमित्ताने दुर्गा दौड आयोजित करण्यात आली। त्या दरम्यान माळीवाडा रस्त्यावर हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नाव रांगोळी पद्धतीने लिहिले व विटंबना केली। ही काढलेली रांगोळीची विटंबना करीत असताना व्हिडिओ जाणीवपूर्वक करण्यात आला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला। त्यामुळे स्थानिक मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या। मुस्लिम समाजाकडून पोलिसांकडे संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली। पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली। अटकेनंतर ही संतप्त झालेल्या मुस्लिम समाजाने अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। रास्ता रोको केल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागून वाहतूक ठप्प झाली। त्यामुळे गोंधळ उडाला। वाहनांची दुतर्फा कोंडी झाल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला। ही वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी व वाहतूक सरळ करण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांशी संवाद साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। आंदोलकांनी पोलिसांची विनंती नाकारली। नंतर पोलिसांनी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी व वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज केला व वाहतुकीची कोंडी फोडून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली। जवळजवळ 1.5 तास महामार्ग ठप्प झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी 39 जणांना अटक केली असून व इतर 140 ते 160 अनोळखी जणांना आरोपी केले आहेत। शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। राज्यात संभाव्य होऊ घातलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरात राजकीय अदृश्य शक्ती जातीय तेढ निर्माण करून जातीय राजकारणाला हवा देऊन जातीय मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी सक्रिय झाले असून त्याचा तडाखा अहिल्यानगर शहरातील नागरिकांना बसावयास सुरुवात झाली आहे। या राजकीय अदृश्य शक्तीने प्रशासनाशी अप्रत्यक्षपणे वेठीस धरून कार्यान्वित केले आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर शहराची शांतता भंग करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक कट कारस्थान असू शकते असे संकेत दिले आहेत। आमच्या हाती काही चलचित्र आले आहेत, ते आम्ही तुम्हाला पुढे देत आहोत। मारो नहीं याला पण गेला बस मला सर झालं का पाणी नेता आहे गर्दी कमी करा जी सर, आज सुबह इंफॉर्मेशन मिली कि ये 12 तोटी कारंजा जो कोतवाली पुलिस स्टेशन के अंडर आता है, यहाँ पे कई 2 लोगों ने जो रास्ते पे रंगोली बना के उसके माध्यम से मुस्लिम धर्म के लोगों का भावना दुखाई। काय भावना काय भावना दुखाई भावनाच घोडके टिकट करा थे। आज सुबह कोतवाली पुलिस थाने के अंदर जो इलाका आता है 12 तोटी कारंजा, वहाँ पे जमीन पे फूलों की रंगोली डाल के मुस्लिम धर्मियों की
भावना को ठेस पहुंचाने की कोशिश की। ऐसे 2 लोगों के खिलाफ पुलिस स्टेशन में गुनाह रजिस्टर हुआ है और उसमें से एक आरोपी के हमने कब्जे में लिया है। उनको कोर्ट में प्रोड्यूस करके आगे की तहकीकात हम लोग कर रहे हैं। कोतवाली पुलिस की तरफ से तमाम अहिल्यानगर सिटी और जिले के लोगों को मैं दरख्वास्त करना चाहता हूं कि ये इसके बारे में कोई भी इंफॉर्मेशन मिले, गलत इंफॉर्मेशन फैलाने की कोई कोशिश ना करे और जो भी इंफॉर्मेशन आती है उसके माध्यम से लॉ एंड ऑर्डर क्रिएट हो जाए, ऐसा उनके हाथों से कोई गलत काम नहीं होना चाहिए। थैंक यू।